मित्रांनो, IPLच्या लिलावात ऑस्ट्रेलियन खेळाडूंवर पैशांचा वर्षाव होत आहे। कांगारूंचा कर्णधार पॅट कमिन्स शिवाय मिचेल स्टार्क सारख्या वेगवान गोलंदाजावर भरपूर पैसा खर्च करण्यात आला आहे। मिचेल स्टार्क IPLच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे। कोलकाता नाईट रायडर्सने मिचेल स्टार्कला 24,75,00,000 रुपयांना विकत घेतले आहे। ऑस्ट्रेलियाचा विश्वचषक विजेता कर्णधार पॅट कमिन्सला सनरायझर्स हैदराबादने तब्बल 20,50,00,000 रुपयांना विकत घेतले। वर्ल्ड कप फायनलमध्ये शतक झळकावणारा ऑस्ट्रेलियन सलामीवीर ट्रॅव्हिस हेडला सनरायझर्स हैदराबादने 6,80,00,000 रुपयांमध्ये संघात घेतले। तथापि कोणत्याच IPL संघाने जोश हेझलवूडवर बोली लावली नाही, त्यामुळे जोश हेझलवूड विकला गेला नाही। IPL 2024चा लिलाव दुबईत होत आहे। या लिलावात अनेक खेळाडूंच्या नावावर बोली लावण्यात आली असून IPLच्या इतिहासातील अनेक विक्रमही मोडीत निघाले आहेत। या IPL लिलावात पहिल्यांदाच एखाद्या खेळाडूच्या नावावर 20 कोटींहून अधिकची बोली लावण्यात आली। हे एक मिनी ऑक्शन असून एक नव्हे तर 2 ऑस्ट्रेलियन खेळाडूंवर 20 कोटींहून अधिक बोली लावण्यात आल्या आहेत। याशिवाय असे अनेक खेळाडू आहेत ज्यांना 10 कोटींहून अधिक रुपयांना खरेदी करण्यात आले आहे। या व्हिडिओत त्या खेळाडूंबद्दल आपण जाणून घेऊया ज्यांना या लिलावात 10 कोटींहून अधिक रक्कम मिळाली आहे। या यादीत ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क पहिल्या क्रमांकावर आहे। मिचेल स्टार्कला कोलकाता नाईट रायडर्सने 24,75,00,000 रुपये देऊन आपल्या संघात समाविष्ट केले आहे। डावखुरा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कने 2015 मध्ये शेवटची IPL खेळली होती। गेल्या 8 वर्षांपासून स्टार्क IPL साठी उपलब्ध नव्हता। यावेळी जेव्हा त्याचे नाव लिलावात आले तेव्हा सर्वप्रथम दिल्ली कॅपिटल्स, त्यानंतर मुंबई इंडियन्स, त्यानंतर कोलकाता नाईट रायडर्स आणि सगळ्यात शेवटी गुजरात टायटन्स यांनीही 24.5 कोटी रुपयांपर्यंत बोली लावली, पण शेवटी KKRने या खेळाडूचा आपल्या संघात समावेश केला। या यादीत दुसऱ्या क्रमांकावर ऑस्ट्रेलियाचा विश्वविजेता कर्णधार पॅट कमिन्स हा आहे। सनरायझर्स हैदराबादने 20,50,00,000 रुपये देऊन त्याचा आपल्या संघात समावेश केला आहे। वेगवान गोलंदाजीसोबतच पॅट कमिन्स खालच्या क्रमाने वेगवान फलंदाजी करू शकतो। त्याच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियाने 2023चा एकदिवसीय विश्वचषक आणि जागतिक कसोटी चॅम्पियनशिपमध्ये विजय मिळवला होता। पॅट कमिन्सची मूळ किंमत 2 कोटी रुपये इतकी होती। अखेर सनरायझर्स हैदराबादने पॅट कमिन्सला 20,50,00,000 रुपयांना विकत घेतले। या यादीतील तिसरा सर्वात महागडा खेळाडू न्यूझीलंडचा मध्यमगती गोलंदाज अष्टपैलू डॅरिल मिशेल आहे। चेन्नई सुपर किंग्सने 14 कोटी रुपयांची मोठी बोली लावून या खेळाडूचा आपल्या संघात समावेश केला आहे। या यादीत चौथ्या क्रमांकावर भारताचा हर्षल पटेल आहे, ज्याने 10 कोटींहून अधिक कमाई केली आहे। या लिलावात हर्षल पटेल हा आतापर्यंतचा सर्वात महागडा भारतीय खेळाडू ठरला आहे। पंजाब किंग्सने हर्षल पटेलला 11,75,00,000 रुपयांना खरेदी केले। या यादीत वेस्ट इंडिजचा वेगवान गोलंदाज अल्झारी जोसेफच्या नावाचाही समावेश आहे। RCBने या खेळाडूला 11,50,00,000 रुपयांना खरेदी केले आहे। मित्रांनो, स्पोर्ट्स रिलेटेड अशाच इंटरेस्टिंग कंटेंट्स करिता आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला नक्की प्रेस करा। भेटूया पुन्हा एका नव्या व्हिडिओसह। थँक्यू अँड टेक केअर।